आई संग अशी वेळ झाली. कोणत्या बाई संग अशी वेळ येऊ नये, माझ्या संग अशी इतकी वाईट वेळ झाली ना, असं वाटलं होतं का की असं होईल माझ्यासोबत. इतकं वाईट प्रसंग येईल म्हणून नव्हती अपेक्षा, अशी ठेवली नव्हती मी. पण देवाने ना माझं 2016 मध्ये माझं लग्न झालं आणि 6 महिन्यामध्ये मी प्रेग्नंट राहिले, गरोदर राहिले. सगळे खूप खुश होते, मम्मी पप्पा, सासरकडचे माहेरकडचे सगळे सगळे खूप खुश होते. आणि असं झालं ना माझ्यासोबत. 9 महिने मी खूप छान पद्धतीने म्हणजे 7-8 महिने खूप छान पद्धतीने गेले. खूप म्हणजे आणि मला इतका त्रास होता उलटी वगैरेचा, इतका त्रास, इतका त्रास. खूप म्हणजे 7 महिने तर मला आहे ना एकदम मी एका जागेवरच राहायचे. उठतच नव्हते, इतका त्रास होता उलटीचा, इतका त्रास होता. विचित्र म्हणजे खूप विचित्र. आणि सारखं सारखं दुखत होतं, तर असं सारखं सारखं हॉस्पिटलला जा. आणि पहिल्या टायमाला होते प्रेग्नंट, तर कसं काळजी घ्यावी लागते. तर सारखं दवाखान्यात जा, ये जा, गोळ्या वगैरे काय आहे ते. खूप 6-7 महिने खूप छान गेले, आनंदात गेले. आणि मला डॉक्टरने सांगितलं की जर ब्लड कमी आहे तर ब्लड लावा. तर 7व्या महिन्यामध्ये बहीण भावानं मला ब्लड लावलं. ब्लड म्हणजे असं बॉटल होती सलाईनची, आणि त्याच्यामध्ये नाही का इंजेक्शन सोडतात ब्लडसारखं, ते रक्त वाढीसाठी ते लावलं होतं. तर ते लावलं आणि मला काय केलं की लगेच सोडलं. 2 बॉटल्या लावल्या सलाईनमध्ये आणि लगेच सोडलं होतं मला. आणि 6-7 महिने मग ते लावलं, मला लगेच सोडलं, इंजेक्शन वगैरे दिलं. आणि मी सकाळी गेले होते 12 वाजता आणि मला 4:30-5 वाजता सोडलं त्यांनी. पण मला ना खूप कसं तरी झालं, चक्कर उलटी होत होते आणि एकदम चक्कर वगैरे आली. आणि घरी आली, मम्मीला म्हटलं, पप्पा माझ्या नवऱ्याला म्हटलं मला खूप कसं तरी होते वाजताचं नाही का. तर ते म्हटलं काय नाही, आता ते अशक्तपणा आहे, उलटी वगैरे त्याने होत असेल, म्हणून मी लक्ष नाही दिलं मग कुणीच घरच्यांनी. आणि बहीण भावांनो 9व्या महिन्यामध्ये काय झालं, 9 महिने कंप्लीट म्हणजे झाले होते. 4-5 दिवस बाकी होते आणि मला खूप म्हणजे बाळ हालत नव्हतं. मला उलटी मळ सगळं म्हणजे एकदम जास्तच व्हायला लागलं, मग खूप जास्त व्हायला लागलं. तर मग सोनोग्राफी काढायला गेलो. तर डॉक्टरने सांगितलं, माझ्या नावाला सांगितलं, मला काहीच बोलले नाही. माझ्या नावाला सांगितलं की रिपोर्टमध्ये बाळ गेलेलं आहे म्हणून. आधीच 5 दिवसाआधी 4 दिवस झाले होते, 5व्या दिवशी कळालं तर गेलेलं आहे बाळ वगैरे. ते मला माहीतच नाही, मला सांगितलंच नाही ही गोष्ट. तर मला एक गोष्ट कळालीच नव्हती की माझं बाळ गेलेलं आहे म्हणून. मला समजलंच नाही, गेलेले कळालंच नाही. तर माझे मम्मी पप्पांना माझ्या नवऱ्याने फोन करून बोलवलं, ते लगेच आले हॉस्पिटलमध्ये. पण असं झालं ना, ते मेन डॉक्टर होते ना, ते पळून गेले. ज्याच्याकडे मी ट्रीटमेंट करत होते ते डॉक्टर, मी नाव नाही घेणार. आणि डिलिव्हरी केली ते डॉक्टर खूप छान, त्यांनी खूप माझ्या छान पद्धतीने डिलिव्हरी केली, नॉर्मल वगैरे केलं. पण ज्याच्याकडे मी ट्रीटमेंट घेतली 9 महिने, ते डॉक्टरने माझ्यासोबत खूप घात केला. खूप म्हणजे खूप विचित्र माझ्यावर वेळ आली होती. आणि म्हणतात ना की अशी कोणत्याच बाईवर वेळ यावा नाही. इतकी खुशी असते आपल्याला पहिल्या टायमाला की आपण आई होणार आहे, वडील होणार आहे म्हणून इतकी खुशी असते सगळ्यांना, आजी आजोबा वगैरे जे असेल ते नाही का. पण तर माझे मम्मी पप्पा आले, तर मी म्हटलं इतके का धावपळमध्ये आले, अवतार वगैरे विचित्र एकदम दिसायला लागले सगळे ते. मग मम्मी म्हटले काय नाही, मग कोणीच काय सांगितलं नाही. आणि मग मीच सांगितलं. माझ्या डिलिव्हरी दुसरीकडे गेलो आम्ही, म्हणजे आहे 15-20 मिनटाचा रस्ता आहे पहिल्या ट्रीटमेंटपासून ते डिलिव्हरीचं हॉस्पिटल आहे दुसरीकडं, तिथं ते. तर इतके छान डॉक्टर येते आणि माझी डिलिव्हरी एकदम छान व्यवस्थित केली. नॉर्मल 9 महिन्याचं बाळ 2.5 किलो 2.5 किलोचं होतं, 2.5-3.5 असं काहीतरी होतं. खूप छान होतं, म्हणजे झालं होतं. मी बघितलंच नाही त्या बाळाचा चेहरा, बघितला नाही काय नाही. आणि नंतर डॉक्टर म्हटले तिला सांगा, का तर तिला आज न उद्या कळणारच आहे ना, तर तुम्ही सांगा. तर माझे घरचे म्हणजे नाही नाही सांगायला नको, तिचं डिलिव्हरी वगैरे काय होईपर्यंत काहीच आम्ही सांगणार नाही, काहीच बोलणार नाही म्हणून काहीच सांगितलेलं नाही. तर मी सासून त्यांना फोन केला की माझी डिलिव्हरी आहे, तुम्ही बाळ झाल्यावर बघा हे ते. तर माझे सासू पण म्हणजे सगळे खुश झाले. तर मग नंतर माझ्या मम्मी सासऱ्याने माझ्या मम्मी नवऱ्याने सांगितलं की नाही बाळ असं गेलेलं आहे ते, मला काहीच माहीत नाही. नंतर मग झाल्यावर माणसं कळतं ना की बहीण भावांना की नाही का बाळ. मी मग डिलिव्हरी झाली, म्हटलं बाळाचा आवाज नाही काय नाही. मग नंतर डॉक्टरने सांगितलं की बाळ नाही पोटामध्ये गेलं होतं. मी बहीण भावना इतकं म्हणजे शॉक झाले ना, मला काही कळालं नाही. ना रडणं ना काय नाही काय नाही. मला म्हणजे मानसिक फटका बसला होता. मला काहीच माहीत नाही, मला कोणी काही सांगितलं नाही, बोललं नाही काय नाही. एकदम याडसारखं मी इकडे तिकडे बघत होते, कोणीच मला काय बोललेलं नाही. इतकं माझ्यावर वेळ वाईट आली होती. अक्षरशः माझं 5 दिवस, अक्षरशः 5 दिवस पोटामध्ये बाळ गेलं होतं. कोणालाच म्हणजे असं सोबत होते मी, खाल्लं पिल्लं बाळ चांगलं आहे म्हणून आम्ही राहून मारायचो नवर बायको सगळे येते. पण इतकं एकाएकी वाईट होईन असं कळालं नव्हतं. खूप विचित्र वाईट झालं.
आणि ते बाळ पांढऱ्या कपड्यामध्ये येईल तर अपेक्षा सोडलीच होती ना, अशा अपेक्षाच नव्हती ना की बाळ पांढऱ्या कपड्यामध्ये येणार आहे. इतकं खूप माझ्या संग वाईट झालं की असं रंग म्हणजे स्वप्न रंगवले होते ते सगळे 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 ते रंगाला एकदम काळं फासलं, काळं झालं होतं. काळं म्हणजे म्हणतात ना काळा दिवस, तसं झालं होतं. इतकं विचित्र. इतकं घरी आले मी येड्यासारखं करत होते. माझी मम्मी पप्पा माझ्या नवरा समजत होते, काहीच नव्हतं. इतकं येड्यासारखं करत होते डोक्यात, म्हणजे एकच विचार वेगळं वाईट चालू होता. खूप विचार वेगळं म्हणजे एकदम की काय झालं असं माझ्यासोबत. माझा नवरा जेवत नव्हतं, काय नव्हतं. खूप म्हणजे मी तर कोणासंग बोलत नव्हते, काय नव्हते, शांत शांतच राहायचे. आणि ते डिलिव्हरी केली ते मॅडम म्हटले की नाही का हिला रडून द्या, हिला काहीच बोलू नका, हिला मग वाटून तसं हिला करून द्या, का तर हिला जरासं धक्का बसलेला आहे. मी रडतच नव्हते ना. डॉक्टर सांगितलं बाळ मेले असं तसं, तरी मला रडायलाच येत नव्हतं, का तर वाट विश्वासच बसणार आहे ना बहीण भावानं. तुम्ही सांगा स्वतःच्या आई असं आईसंग अशी वेळ झाली. कोणत्या बाई संग अशी वेळ येऊ नये माझ्या संग, अशी इतकी वाईट वेळ झाली ना. असं वाटलं होतं का की असं होईल माझ्यासोबत, इतकं वाईट प्रसंग येईल म्हणून नव्हती अपेक्षा, अशी ठेवली नव्हती मी. पण देवाने ना माझं आहे ना इतकं वाटलं नव्हतं की इतकं देवावर विश्वास होता की सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं झालं. पण कोणाला विश्वास बसणार नाही आज सांगा ना. मला बोलतं सुद्धा आहे ना बहीण भावना, सॉरी त्याबद्दल. काय बोलू, मला काही शब्द नाही माझ्याकडं. तो दिवस इतका विचित्र होता. हे ते मी 2 महिने मला सूद नव्हती. मला नुसतं बाळ दिसायचं, इथं तिथं बाळ दिसायचं, तिथं बाळ दिसायचा. कोणी घेतलं, कोणतं पावडर लावतं, काजळ लावतं, घेतलं नाही का अंघोळ घालतं, तितकं दिसायचं होतं सगळं मला. पण ते काय म्हणजे ते दिसणं आणि असणं खूप फरक आहे. ते दिसायचं ते खरं होतं का खोटं होतं. बाळ तर नव्हतं, पण ते दिसायचं ते खोटं होतं ना बहीण भावांनो. पण माझ्या संग अशी वेळ खूप वाईट आली. तर माझं एवढं सांगणं आहे सगळ्यांना बहीण भावा, की सगळ्या माझ्या बहिणींना एवढं सांगणं की सगळ्यांनी काळजी घ्या. जे पहिल्या टायमाला असतं त्यांनी काळजी घ्या. मी काळजी घेतली म्हणजे मला कळालंच नाही की ते बाळ मी पडले पण होते. तर पडले म्हणजे थोडी अशी पडले होते. मी काय कमरेवर असं काय लय पडले अर्जंट हॉस्पिटल जायचं, चेक करायचं, असं काय प्रसंग नव्हता. पण म्हणतात ना की ते नाही का म्हणतात की नाळ तुटली पोटामध्ये, ते बाळाची नाळ तुटली होती पोटामध्ये. तर माहीत नव्हतं की जी देवाने नाळ तोडली ते म्हणजे देवाने नाळ जे माझ्या बाळासंग मला बांधली होती ती माझ्याकडनं म्हणजे कशी न कळत तुटली. कसं प्रसंग एवढं सगळं वेगळं झालं, कसं सगळं होतंच नव्हतं झालं. खूप माझ्यावर वेळ वाईट आली. मी खूप ह्याच्यात दिवस काढले होते. 2 महिने खूप दुःखात काढले होते. काहीच म्हणजे म्हणतात ना की मला बाहेर पण जायची इच्छा नव्हती, ना घरात बसायची इच्छा नव्हती, ना मला टी व्ही म्हणजे काय कसलेच मन नव्हतं, ना खाण्यापिण्यात ना कोणासंग बोलण्यामध्ये कसलेच माझ्यात इच्छा नव्हती. खूप म्हणजे खूप मी हे केलेलं बहीण भावांनो. म्हणतात ना त्याला की देवाने नाळ बांधली आणि ती तुटली. 9 महिन्याच्या पोटात बाळ असताना ती नाळ तुटली बहीण भावांनो. आणि माझं होतं नव्हतं झालं. मला अशी अपेक्षा नव्हती की माझं बाळ ते पोटामध्ये मरल म्हणून, म्हणजे जाईल म्हणून. आणि इतकी मुलगी होती, सुंदर छान मुलगी होती, याची अपेक्षा नव्हती. पांढऱ्या कपड्यामध्ये माझ्या नवऱ्याला मी पांढऱ्या कपड्यामध्ये माझ्या नवरा घेऊन चालले. मी ते बघितलं सुद्धा नाही. माझी मम्मी चाललेली तरी मी त्याला बघून दिलं नाही, कोणालाच नाही. माझा भाऊ म्हटलं मी फोटो वगैरे काढतो, तरी मी फोटोसुद्धा काढून दिले नाही. मी त्या बाळाला सुद्धा बहीण भावानं बघितलं सुद्धा नव्हतं. इतकं माझ्यासंग वाईट झालं ना, खूप वाईट झालं बहीण भावांनो. पण म्हणतात ना ते नशिबात च्या पुढं आपल्याला काय करता येत नाही, जाता येत नाही. तशी गत माझ्या नशिबाच्या पुढं मला काही जाता आलं नाही, ना कोणती गोष्ट करता आली नाही, काहीच होऊ शकलं नाही. ते पडले तेव्हा माहिती असतं लगेच हॉस्पिटलला गेले असते, हॉस्पिटलमध्ये चेक केलं असतं, कळलं असतं आणि आज सुखरूप असतं बाळ माझं. पण ते लक्ष नाही दिलं. खूप विचित्रपणे घडलं माझ्या सगळं बहीण भावानं.